हाकलं जातं ना, कायद्याची भीती काय असते ना, हे मी तुम्हाला दाखवून देईन. परत या महाराष्ट्रामध्ये परत कुठच्या बाईकडे मुलीकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही. याच पोलीस यंत्रणेला सांगणार, 48 तास देणार. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. 48 तास हातामध्ये दिले ना, साफ करून ठेवतील महाराष्ट्र अख्खा. सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण कोण घेणार अंगावरती? आज अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत. महिलांचे विषय आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बी बियाण्यांचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न आहे. दरवर्षी आपलं तेच सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आमचे सगळे सरकारी सगळे लोक गोल उत्तर देत आहेत आणि आत्महत्या काही थांबत नाहीत. या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं असतात, या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं आहेत. आपण जी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट काढली होती, त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण तुम्ही माझ्या हातामध्ये ही सगळी गोष्ट दिली पाहिजेत. आज विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. मी काय फार तुम्हाला इथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही. मी मला राजूने सांगितलं होतं इथे स्वागत आहे. जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील. मी मराठवाड्यामध्ये काल मी 2 जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या. गडचिरोलीमध्ये, आज यवतमाळमध्ये इथे आलोय, वणीला आलोय. आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे. म्हणजे या वणी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतोय. सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं, त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं. मी तुम्हाला सांगतो की हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या, मला घडवून द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल आणि तुमचे जे प्रश्न असतील, मी कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे बरं का. पहिल्यांदा हात जोडून जातो, समोरच्याने ऐकलं नाही तर हात सोडून जातो. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आमच्या मागे कायम राहो, एवढी फक्त एक अपेक्षा आशा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं दर्शन झालं याचंही मी स्वतःला भाग्यवान समजतो. निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळेला प्रचार सभेसाठी म्हणून मी इथे येईनच, त्यावेळेला सविस्तर बाकीच्या गोष्टी आपण बोलू. तोपर्यंत आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.